नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। श्रींच्या पालखीचा राजराजेश्वर मंदिरात अनोखा सोहळा। मंदिर परिसरात भक्तांनी केली होती मोठी गर्दी। गोरक्षण रोड आदर्श कॉलनीत हजारो भक्तांना महाप्रसाद। श्रींची पालखी पोहोचली शिवाजी टाउन शाळेत। आधार लिंक असेल तर मिळेल राशन। KYC केले नाही तर राशन मिळणे होईल बंद। स्थानिक गुन्हे शाखेमुळे मिळाली गावठी पिस्तूल आणि कारतूस। नेमके कुठून येतात शस्त्र, शोध आवश्यक। पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई नको, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। आता सविस्तर बातम्या। आज सकाळी श्रींची पालखी मुंगीलाल बाजोरिया शाळेतून पुढे निघाली। गोरक्षण रोड आदर्श कॉलनीतून पुन्हा परतीच्या मार्गाने शिवाजी टाउन शाळेत मुक्कामी पोहोचली। पण या दरम्यान राजेश्वर मंदिर भेटीचा पालखीचा सोहळा अप्रतिम असाच होता। श्रींच्या पालखीचे शहरात ठिकठिकाणी जंगी स्वागत होत असताना अनेक भाविक, सामाजिक, धार्मिक संस्था, संघटना, प्रतिष्ठाने, व्यापाऱ्यांकडून पालखीतील वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले। श्रींची पालखी सकाळी 6 वाजता मुंगीलाल बाजोरिया मैदानातून जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरून, वन विभाग कार्यालय, धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोरून, खंडेलवाल भवन मार्गे गोरक्षण रोड, जुने इन्कम टॅक्स चौक, हॉटेल वैभव जवळून आदर्श कॉलनी, मनपा शाळा क्रमांक 16 येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरण झाले। त्यानंतर संभाजीनगर, सिंधी कॅम्प मेन रोड, दक्षता नगर कॉम्प्लेक्स समोरून जिल्हा कारागृह, अशोक वाटिका, बांधकाम विभाग कार्यालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगीचा, खोलेश्वर मार्गे हरिहर पेठेत पोहोचले। आज शिवाजी टाउन शाळेत श्रींच्या पालखीचा मुक्काम आहे। शहराची परिक्रमा करीत सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक, राजराजेश्वर मंदिर मार्गाने पालखी गेली। यावेळी राजराजेश्वर मंदिर भेटीचा अनोखा सोहळा रंगला। गजानन महाराज की जय आणि राजराजेश्वराचा जय जयकार झाला। हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अकोला शहरात संत गजानन महाराज यांच्या पालखीचे गोरक्षण रोड येथे आगमन झाले। यावेळी भक्तांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले। मोठ्या संख्येत भाविकांनी आज पालखीचे दर्शन घेतले। आज रविवार असल्याने भाविकांनी गर्दी केली होती। या भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। जवळपास 10 ते 15 हजार भाविकांनी आज पालखीचे दर्शन घेतले। संत गजानन महाराज पालखीचे हे यंदाचे 55वे वर्ष आहे। शेगाव येथून निघालेल्या पालखीचे शनिवारी शहरात आगमन झाले। श्रींच्या स्वागतासाठी गोरक्षण रोडवासियांनी जय्यत तयारी केली होती। ठिकठिकाणी आकर्षक देखावे साकारले। श्रींच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता। रस्त्यांवर सडा शिंपडून सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या। परिसर अगदी भक्तिमय झाला होता। महिला युवतींनी रस्त्याच्या कडेला मध्ये आकर्षक भव्य रांगोळ्या काढून श्रींचे भक्तिभावाने स्वागत केले। ठिकठिकाणी आरतीचे तबक सजले होते। कुठे पुष्पांची उधळण करून तर कुठे फटाक्यांच्या आतिषबाजीत श्रींचे जल्लोषात स्वागत झाले। सर्वत्र श्रींचे दर्शन घेण्यासाठी उभे असलेल्या भक्तांची गर्दी दिसत होती। चौकात श्रींच्या प्रतिमेचे पूजन आणि भक्तिगीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता। पालखी येताच पालखीवर फुलांचा वर्षाव भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले। श्री संत गजानन महाराज यांची पालखी शहरात दाखल होताच हजारो भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती। ज्यांना राशनचे धान्य पाहिजे त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असून त्यांनी त्यांच्या राशन कार्डवरील सर्व नावांचे KYC पूर्ण करावे लागणार आहे। ज्यांचे KYC पूर्ण नसेल त्यांचे राशन बंद करण्याची तयारी शासनाने केली आहे। आधार कार्डला राशन कार्ड लिंक करण्यात येणार आहे। पुरवठा विभागाने राशन कार्ड धारकांचे KYC करण्याचे निर्देश राशन दुकानदारांना देण्यात आले आहेत।
सामान्य श्रेणी, APL, प्राधान्य गट तसेच अंत्योदय योजनांमध्ये शामिल सर्व राशन कार्ड धारकांना आता eKYC तसेच कार्डाचे नूतनीकरण करण्यासाठी परत राशन दुकानदारांचे उंबरठे झिजवणे भाग पडणार आहे। eKYC साठी सर्व राशन कार्ड ग्राहकांना आपल्या राशन दुकानदारांकडे जाऊन राशन कार्डमध्ये नाव असलेल्या सर्व सदस्यांची eKYC करणे बंधनकारक करण्यात आली आहे। तसेच सर्व राशन कार्ड धारकांचे Android मोबाईल फोनवर लिंक डाउनलोड करून राशन कार्डचे नूतनीकरण केले जाईल। यासंबंधी राज्य शासनाने पुरवठा विभागाला निर्देश दिले आहेत। पूर्वी राज्यातील जवळपास सर्वच राशन कार्ड धारकांनी आपली KYC पूर्ण केली आहे। त्यासाठी राशन कार्ड धारकांना आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जमा करणे, सर्व सदस्यांच्या हाताचे फिंगरप्रिंट देणे, ओळखपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी किती हेलपाटे घालावे लागले होते हे त्यांनाच माहिती आहे। पुरवठा विभागाने सर्व राशन दुकानदारांना आपापल्या राशन ग्राहकांची eKYC तसेच कार्डाचे नूतनीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। शासनाच्या निर्देशानुसार पुरवठा विभागातर्फे सार्वजनिक पुरवठा विभागाच्या राशन दुकानांमध्ये eKYC ची व्यवस्था करण्यात आली आहे। यासाठी सर्व राशन ग्राहकांना आधार नंबर सोबत राशन दुकानदारांशी संपर्क साधावा लागणार आहे। दुकानदार राशन कार्डमध्ये सर्व सदस्यांचे आधार नंबर ई-पोस्ट मशीनमध्ये नोंदवून फिंगरप्रिंट घेतली जाईल। या प्रकारे eKYC प्रक्रिया पूर्ण केली जाईल। या नवीन नियमानुसार प्रत्येक राशन कार्डातील सदस्यांचे आधार नंबर तसेच फिंगरप्रिंटच्या आधारावर eKYC अनिवार्य करण्यात आली आहे। शासनाच्या प्रत्येक योजना राशन कार्ड धारकांपर्यंत पोहोचण्यासाठी 100% KYC केले जाणार आहे। आधार कार्डला राशन कार्ड सोबत लिंक न केल्यास राशन कार्ड डिलीट होणार आहे। ज्या व्यक्तींचे राशन कार्ड आधार सोबत लिंक होणार नाही त्या व्यक्तींना प्रीज ठरवून त्यांचे आधार कार्ड डिलीट केले जाईल। तसेच त्यांच्या डाटा न मिळाल्यास राशन मिळणे बंद होणार आहे। बाळापूर तालुक्यातील उरळ हद्दीत एक जण गावठी पिस्तूल व काडतूस बाळगून असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्या जवळून पोलिसांनी पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहेत। उरळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। रघुवीर तेलसिंग चौहान राहणार फुकटपुरा जलाराम मंदिर जवळ जळगाव जामोद याला अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की उरळ हद्दीत एका युवकाकडे पिस्तूल आहे। अशा माहितीवरून त्यांच्या पथकाने उरळ हद्दीतील कवठा येथून रघुवीर चौहान याला ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व 6 काडतुसे दिसून आली। पोलिसांनी ती जप्त करून त्याला अटक केली व उरळ पोलिसांच्या ताब्यात दिले। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनात गोपाल जाधव यांच्या पथकातील रवींद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकुळ चव्हाण, वसीम शेख, भीमराव दीपके, अक्षय बोबडे यांनी केली। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर अकोला येथील महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याचा गुन्हा अकोल्याच्या रामदासपेठ पोलिसात दाखल झाला आहे। लिंबाजी बारगिरे असे गटविकास अधिकाऱ्याचे नाव असून ते सध्या कळमनुरी येथे कार्यरत आहेत। अकोल्यात 46 वर्षीय महिला ग्रामसेविकेने दिलेल्या तक्रारीनुसार महिला जेव्हा अकोला पंचायत समिती येथे जुलै 2022 ते जून 2023 पर्यंत कार्यरत असताना त्याच ठिकाणी लिंबाजी बारगिरे BDO म्हणून कार्यरत होते। आज लिंबाजी बारगिरे हे कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे कार्यरत आहेत। तेव्हापासून त्यांनी सोबत फोनवर तसेच व्हॉट्सअपवर बोलत होते। महिला अकोला येथे कार्यरत असताना महिलेची कार्यालयीन विभागीय चौकशी सहाय्यक गटविकास अधिकारी बार्शी टाकळी यांच्याकडे सुरू आहे। आनंद रेस्टॉरंटचे वरील मजल्यावर जेवण करण्याकरिता टेबलवर बसले असता त्यावेळी बारगिरे यांनी महिलेला म्हटले की तू मला फक्त लॉजवर 2 तास दे, मी तुझे विभागीय चौकशीचे प्रकरण पूर्ण मॅनेज करून देतो असे म्हणत महिलेचा विनयभंग केल्याची माहिती आहे। या प्रकरणात आरोपी अद्याप अटकेत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अकोला कच्ची मेमन समाज हा व्यवसायाभिमुख समाज असून या समाजातील युवकांनी उच्च शिक्षणाची कास धरून सामाजिक विकास साधावा असे आवाहन डॉक्टर अभय पाटील यांनी केले। अकोला कच्ची मेमन जमातच्या वतीने रविवारी स्थानीय KMT सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء
यंदा 10वी व 12वी परीक्षेत प्रावीण्यप्राप्त जमातच्या 42 विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ तथा सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले। त्यांना फिनिक्स अकादमीच्या वतीने मेडल प्रदान करण्यात आले। ज्येष्ठ नेते डॉक्टर अभय पाटील व स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर रेखा अभय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मोहम्मद परवेज यांच्या अध्यक्षतेत यावेळी कच्ची मेमन जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया, ऑटोक्रेटचे संचालक शारिक डोकडिया आदी उपस्थित होते। यावेळी इयत्ता 10वी मधील गुणवंत मोइनुद्दीन लखानी, महक थडी, अफीफा बेगवाला, सना शेखनी, मुस्तफा लखानी, मोहम्मद तैबानी, अरमान गाजी, इब्राहिम मलक, फैजान हडप्पा, सहारा घच्ची, मोहम्मद अयान, सना फिरदौस, शनवाज बबला, यासीन अकबानी, मोहम्मद रेहान, आदम विंदानी, अलवेरा विंदानी, तौफिक गच्ची, अफजल गिगाणी व इयत्ता 12वीचे गुणवंत मेहरीन गाजी, अनाम मकरानी, सलीना डोकडिया, मुस्कान, मोहम्मद नोमान, मोइन सूर्या, सादिया सदफ, फैजल सोराठिया, मोइन सलात, माविया अंजुम, अहमद सूर्या, सुहाना सोराठिया, खालिद भुरानी, फातिमा डोकडिया, तहलील मलक, गुलाम मुस्तफा विंदानी, सुफियान गिगाणी, मोइन भुरानी, फौजिया डोकडिया, समीर बवानी, तौकीर थडी, मिसबाह जुनेद आदींचा गौरव करण्यात आला। यावेळी डॉक्टर रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या। जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी उपक्रमाची माहिती दिली तर ॲडव्होकेट मोहम्मद परवेज डोकडिया यांनी विद्यार्थ्यांना सायबर विश्वाची माहिती दिली। संचालन उजमा महानवाला यांनी तर आभार जावेद डोकडिया यांनी मानलेत। यावेळी जमातचे उपाध्यक्ष साजिद नथानी, सचिव सलीम गाजी, सहसचिव वाहिद मुसाणी, आसिफ महानवाला, अजाज सूर्या, युनुस बकाली, अफजल बकाली, एजाज डोकडिया, समीर भुराणी, शारिक डोकडिया, सुफियान डोकडिया, जुनेद मलक, हाजी यासीन बच्चौ, इम्तियाज गनोदवाल, हाजी फारूक भुराणी, हाजी इकबाल विंधाणी, हाजी नासिर विंधाणी, हाजी फारूक विंधाणी, हाजी अहमद विंधाणी, शफी सूर्या, समीर भुराणी, तहेर बकाली, फैजल थडी, रियाज सूर्या, जुनेद मलक समवेत विद्यार्थी व पालक उपस्थित होते। कच्ची मेमन समाज के जो बच्चे हैं, जो होनहार बच्चे जिन्होंने 10th और 12th में अच्छा स्कोर किया है, जो बच्चे कॉमर्स, जेईई, इंजीनियरिंग, डॉक्टर के लिए डिग्री हासिल करने के लिए कोशिश कर रहे हैं, आज उनको सबका यहाँ पे सत्कार रखे हुआ था। आज उस माध्यम से ये फंक्शन हुआ, बहुत अच्छा फंक्शन हुआ। आज करीब करीब यहाँ पे 45 से 48 बच्चों का सत्कार किया गया था। आज मैं इन सब बच्चों को तहे दिल से उनको दुआ देता हूँ कि वो आने वाली ज़िंदगी में अच्छा मकाम हासिल करें। और उनका जो यहाँ का आज का मैंने एकेडमिक परफॉर्मेंस देखा है वो बहुत अच्छा लगा मुझे। और सब जो भी बच्चे यहाँ पर जिन्होंने अपना इच्छा जाहिर की है, काफ़ी अच्छा कॉन्फिडेंस लगा बच्चों में। काफ़ी अच्छे लोग इंग्लिश बोलते हैं, लड़कियाँ भी अच्छी इंग्लिश बोलती है और उनके आने वाली ज़िंदगी के जो गोल्स एम्स हैं वो भी काफ़ी अच्छे हैं। तो मैं चाहता हूँ एक सशक्त भारत बनने के लिए ऐसे बच्चों की, ऐसे समाज की, ऐसे लोगों की बड़ी उसमें वो उसके लिए मैं आज इन सब कच्ची मेमन समाज को, उनके सब स्टूडेंट्स को तहे दिल से शुक्रिया अदा भी करता हूँ और आगे वाली ज़िंदगी के लिए उनको कॉन्ग्रेचुलेशंस और बेस्ट ऑफ लक देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोला कच्ची मेमन जमात की ओर से आज 10th और 12th के जो स्टूडेंट 2024 में सफल हुए हैं, उन स्टूडेंट्स का सत्कार किया गया जमात की ओर से। हर साल की तरह इस साल भी उनका सत्कार किया गया, उनको अवार्ड दिया गया और आने वाले भविष्य के लिए उनको शुभकामनाएं दी गई। जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचे धोरण समोर आले आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त परिवारांना प्रशासनाने मदत दिली आहे। अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवस पूर्वी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। या दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यात वीज कोसळल्याने एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत एक युवक शेतात आणि एक व्यक्ती मृत आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती। सदरच्या घटनेमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील टिपराळा येथील शालिग्राम श्रीराम डोंगरे वय वर्ष 65 हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला तर खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे वय अंदाजे 26 वर्ष या युवकाचा सुद्धा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमधील दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात आली। सदरची मदत ही जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या उपस्थितीत दोन्ही कुटुंबियांना मदतीचा धनादेश देऊन वितरित करण्यात आली।
यावेळी मूर्तिजापूर तहसीलदार, नायब तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती। सोयाबीनचे दर कोसळले असून शेतकऱ्यांच्या हाती पैसा येत नसल्याचे चित्र आहे। यंदा देखील सोयाबीन पेरणीचा कल शेतकऱ्यांचा आहे। असे असताना बाजारात सोयाबीनचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे। अकोला जिल्ह्यात खरीप हंगामच्या पेरणीची लगबग सुरू झाली असून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी कमीत किमतीत सोयाबीन विक्रीला काढले आहे। परंतु सोयाबीनचे सरासरी दर प्रति क्विंटल 4,295 रुपयांवर सरकत नसल्याने शेतकऱ्यांना या दरात सोयाबीन विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। सोयाबीनची काढणी सुरू झाली तेव्हापासूनच सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही। गत खरीप हंगामात अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याने सोयाबीनला तरी दर वाढून मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु अद्याप वाढ झाली नसल्याने शेवटी कमी किमतीत शेतकरी सोयाबीन विक्री करीत आहेत। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2,610 क्विंटलची सध्या आवक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप पेरणीला सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये कपाशीची पेरणी होत असून यावर्षी कपाशी पीक पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मागील वर्षी पाऊस उशिरा आल्याने कपाशीचे क्षेत्र घटले होते, यावर्षी मात्र वाढ त्यात होणार आहे। दरम्यान ग्रामीण भागात रोजगार मिळत नसल्याने शहराकडे गेलेले मजूर शेतीची कामं सुरू झाल्याने गावाकडे परतले असून कपाशी लागवडीसाठी त्यांचा वापर केला जातोय। अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली असून 6 जून पासून मृग नक्षत्र नुसार खरीपाची पेरणी केली जात आहे। मात्र समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। श्रींच्या पालखीचा राजराजेश्वर मंदिरात अनोखा सोहळा, मंदिर परिसरात भक्तांनी केली होती मोठी गर्दी। गोरक्षण रोड, आदर्श कॉलनीत हजारो भक्तांना महाप्रसाद, श्रींची पालखी पोहोचली शिवाजी टाउन शाळेत। आधार लिंक असेल तर मिळेल राशन, KYC केले नाही तर राशन मिळणे होईल बंद। स्थानिक गुन्हे शाखेमुळे मिळाली गावठी पिस्तूल आणि कारतूस, नेमके कुठून येतात शस्त्र, शोध आवश्यक। पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई नको, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।